हाय मैत्रिणींनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवत आहे कांदा भजी. बनवतच होते तर म्हटलं एक व्हिडिओ पण काढावा आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्यासाठी मी 2-4 कांदे घेतले. त्यानंतर हे असे कापून घ्यायचे. बघू शकता तुम्ही असे एकदम असे छोटे छोटे स्लाइसमध्ये पातळ कापून घेत आहे. कांदे कापून घेतल्याच्यानंतर आज म्हणजे असं कांदा भजी वगैरे आवडतात मुलांना. बाहेरून काही मागितले नाही आणि आणले पण नाहीत. त्यासाठी मग काही खायचं असेल तर मी घरीच बनवते. मग असे कांदे कापून घेतले. त्यानंतर ते थोडेसे वरतून काळे दिसत होते म्हणून मी असं थोडं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. बघू शकता तुम्ही. आणि धुवून घेतल्याच्यानंतर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. काढून घेतल्याच्यानंतर बघा असं पातळ छान कांदा कापून घ्यायचा. आणि त्यानंतर हे असं एका साईडला कांदे म्हणजे मी बेसन पीठ घालत आहे. एक 3-4 चम्मच घालते. अंदाजाने घालायचं तुमच्या पण. म्हणजे कांदा भजीमध्ये असं जास्त बेसन पीठ पण नाही जमत, म्हणजे कुरकुरीत होत नाहीत नाही तर. त्यानंतर लाल तिखट, थोडंसं हे हळद, मीठ, जिरे घातले मी. आणि हे असं छान मिक्स करून घेतलं. कांदा भज्यामध्ये कांदे धुवून घेतले आणि तसंही कांद्याला पाणी सुटतं. त्यासाठी काही जास्त पाणी लागत नाही. म्हणजे हे बघा त्याच्यामध्येच माझं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा जसं तिखट मीठ तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकायचं तर टाका. माझी मुलं कमी तिखट खातात म्हणून मी कमीच तिखट बनवते. त्यानंतर गॅस पेटला. गॅसवरती कढई ठेवली आणि कढई ठेवल्याच्यानंतर मी तेल तापत ठेवलेलं आहे. एक तेल तापून झाले की भजे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. कांदा भजे आमच्या घरी खूप आवडतात. मुलं पण आवडीनं खातात. आणि आज सौरभचं मन झालेलं, मम्मी कर भजी. बरेच दिवस झाले होते मी कांदा भजी केलीच नाही. म्हटलं चल आज करूया, तर घेतले करायला. आणि कढईत तेल छान तापलेलं आहे. त्यानंतर मी असे भजी टाकून घेते. तुम्हाला थोडेसे जसा आकार टाकायचा तसा टाका. मला थोडासा जाडसरच आवडतो. आणि असे छान तळून म्हणजे असे कुरकुरीत पण होतात. लालसर तळून घ्यायचे कमी गॅसवर. थोडासा फास्ट करायचा, थोडासा कमी गॅस करायचा, म्हणजे जळतही नाही आणि काहीच नाही. हे बघा पलटी मारून घेऊया आपण आता. तुम्हाला पण आवडतात कांदा भजी. या कांदा भजी खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा असे छान लाल कुरकुरीत तळून घ्यायचे. बघा किती छान आकार आलेला आहे. तुम्ही टमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकतात. हे बघा किती छान. तुम्ही पण बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे. खूप पटकन होणारी आहे आणि खूप छान पण लागत आहे. हे बघा आता छान कुरकुरीत तळलेले आहे कमी गॅसवरती. म्हणजे मिडियमच ठेवला आहे की कांदा असा थोडासा लालसर होईल असा. हे बघा किती छान झाले. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला पण आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा छान असे तळून घेतलेत. मग ते काढून घेतलेत. आणि हे बघा या भजी खायला. माझ्याकडे काही टमॅटो सॉस नव्हता म्हणून मी काही घेतला नाही आहे. आम्ही अशीच खाल्ले. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.